कल्याणमध्ये एका रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण झाल्याचा तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच। आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय। तुम्हाला धक्का बसला असेल, पण समोर आलेल्या नव्या व्हिडिओनुसार मार खाणारी रिसेप्शनिस्ट मुलगीच म्हणे पहिली कानशिलात लावणारी होती। हे प्रकरण नेमकं काय आहे आणि याच्या मागे कोणकोणते राजकीय धागेदोरे आहेत, चला तर मग पाहूया नक्की काय घडलं। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। कल्याण पूर्वेकडील नांदिवली भागात एका खासगी रुग्णालयात मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली होती। सुरुवातीला समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोकुळ झा नावाचा एक परप्रांतीय पुरुष एका मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला म्हणजे सोनाली हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसला। यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली, राजकीय पडसाद उमटले आणि गोकुळसह त्याचा मोठा भाऊ रणजित याला पोलिसांनी अटक केली। न्यायालयाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। इथपर्यंत सगळं स्पष्ट होतं, पण आता या प्रकरणात एक नवीन व्हिडिओ फुटेज समोर आलंय, जे संपूर्ण कथेलाच वेगळं वळण देतंय। या नवीन व्हिडिओमुळे गोकुळ झा, रणजित झा, त्याची आई आणि वहिनी असे सगळे उभे दिसतायत। व्हिडिओमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणी सोनाली आणि गोकुळ यांच्यात शाब्दिक वाद सुरू असल्याचं दिसतंय। गोकुळनं आधी तरुणीला लाथा मारण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळही केली। यानंतर गोकुळला शांत करत त्याच्या आईनं त्याला रुग्णालयाच्या बाहेर पाठवलं आणि इथेच खरा ट्विस्ट आहे। गोकुळ बाहेर गेल्यावर रिसेप्शनिस्ट सोनालीनं झा कुटुंबातील एका महिलेला म्हणजे गोकुळच्या वहिनीला कानशिलात मारले। हे पाहताच गोकुळ बाहेरून धावत आला आणि त्याने रिसेप्शनिस्ट तरुणीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। एका महिलेला मारहाण करणं चुकीचंच आहे, पण आपल्या वहिनीच्या कानशिलात मारलेली पाहून गोकुळचा राग अनावर झाला। त्यामुळे या नव्या व्हिडिओनं आता राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली। मनसे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोकुळवर गंभीर आरोप केलेत। गोकुळ झा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर कल्याण, कोळशेवाडी, उल्हासनगर परिसरात दरोड्यासह मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। गोकुळ झा नांदिवली परिसरात फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली करत असल्याचा थेट आरोपही केलाय। यामुळे या घटनेमागे केवळ वैयक्तिक वाद नसून स्थानिक गुन्हेगारी आणि राजकीय लागेबांधे असल्याची चर्चा सुरू झाली। या प्रकरणी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माहिती दिली की गोकुळ हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याने वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची चौकशी करून त्याला कठोर शिक्षा कशी होईल यासाठी पोलिसांचा प्रयत्न असेल। याचा अर्थ पोलीस आता या प्रकरणाची केवळ मारहाण म्हणून नाही, तर गोकुळच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करतील। असं असलं तरी गोकुळ आणि रणजित यांच्या आईने आपली बाजू मांडली। माझ्या डोळ्यासमोर ही घटना घडली। रिसेप्शनिस्ट तरुणीनेच आधी माझ्या सुनेवर हात उचलला, तिने माझ्या सुनेला शिवीगाळ केली आणि त्यानंतर तिच्या कानाखाली मारली। हे सगळं गोकुळने पाहिलं आणि म्हणूनच तो बाहेरून धावत येऊन त्याने तिला लाथ मारली, पण त्याने मारहाण करणे हे चुकीचं होतं असा स्पष्ट निर्वाळाही आईने दिलाय। या प्रकरणात आता अनेक प्रश्न उभे राहिलेत। मारहाणीची सुरुवात कोणी केली? यामागे स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांचा हात आहे का? आणि राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा घटनांवर राजकीय पक्ष केवळ प्रसिद्धीसाठी भूमिका घेतात की खरंच कठोर कारवाई करतात? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।